नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत माझ्या दीपक चौगुले यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी ना, मी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागे GSW यांच्या सौजन्याने जय विनायक गणपती मंदिर आहे। खूप सुंदर असे मंदिर आहे मंडळी, ते पाहण्यासाठी मी आलो। माझे मित्र ऋषी तरल चांदूरगाव याच्यासोबत आलो, त्याचं सर्व श्रेय आहे, तो आज माझ्यासोबत आहे। आणि त्यानंतर मंदिर गणपती आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी वस्तू संग्रहालय आहे कालाधाम म्हणून, ते पण खूप सुंदर आहे। त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळणार। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक दाखवण्याचा एक माझा छोटा प्रयत्न। तर चला मंडळी, आता आपण मंदिरामध्ये जाऊया। समोरच जे तुम्ही पाहताय हेच आहे जय विनायक गणपती मंदिर जयगड। GSW यांच्या सौजन्याने हे बांधण्यात आलेले खूप सुंदर असे मंदिर आहे। आणि मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे इथे एक खूप मोठं आणि सुंदर असं मंडळी गार्डन आहे। तर मंडळी, रत्नागिरीपासून आरेवारे मार्गे अंदाजे 39 किलोमीटर अंतरावर हे जयगडमध्ये जय गणेश विनायक मंदिर बांधण्यात आलेले आहे। खूप सुंदर असे मंदिर आहे। या गार्डनमध्ये एक छोटासा तलाव आहे आणि या छोट्या तलावामध्ये देखील मासे खूप रंगीबेरंगी असे मासे पाहायला मिळत आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि या तलावालाच एखादा वळसा मारून मंदिराकडे जाण्यासाठी ही दगडी पायवाट आहे। खूप सुंदर गार्डन आहे आणि मोठं देखील आहे, फॅमिलीसाठी खूप सुंदर असं गार्डन आहे। तर तुम्ही कधी पण जयगडकडे येत असाल, जयगड किल्ला पाहण्यासाठी, तर नक्की या ठिकाणी भेट द्या, खूप समाधान वाटेल। आणि मंदिरामध्ये खूप शांतता आणि प्रशस्त असे हे मंदिर उभारण्यात आलेले आहे। तर एकदा नक्की भेट द्या। चला मंदिरामध्ये मंडळी जाऊया आपण आणि दर्शन घेऊया गणपती बाप्पांचे। ही मंदिराची समोरच कमान आहे, हे दिसणारे समोरून मंदिर आपल्याला पाहायला मिळते। आणि बाजूलाच मंडळी त्या ठिकाणी एक छोटंसं असं हनुमानाचं देखील मंदिर आहे। तर चला मंडळी, आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया। खूप सुंदर अशी मंदिराची रचना आपल्याला पाहायला मिळते आणि मंदिर परिसर देखील खूप सुंदर आहे। आणि या ठिकाणी मुख्यतः शांतता असल्याचे पाहायला मिळते। हे गणपती बाप्पांचे वाहन विराजमान झालेले आहेत, उंदीर मामा। हा मंदिराचा सभामंडप आहे आणि गाभाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला नजरेस पडते। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया। खूप सुंदर असे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। खूप सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती। तर मूर्तीच्या सभोवतालचे जे खांब आहेत याच्यावर सुंदर अशी नक्षीकाम केलेले पाहायला मिळते। मंदिराच्या तळभागामध्ये आपल्याला कालाधाम असे वस्तू संग्रहालय पाहायला मिळते, ते आता आपण पाहूया। तर सुरुवातीला प्रथम या स्टँड जो आहे, या स्टँडमध्ये नारळाच्या जी करवंटी आहे यापासून अनेक वस्तू, शोभावंत वस्तू तयार केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या आता आपण पाहूया, तुम्हाला दाखवण्याचा एक मी छोटासा प्रयत्न करतो। अनेक प्रकारच्या वस्तू नारळाच्या करवंटीपासून बनवण्यात आलेल्या आहेत। हे सौजन्य आहे बचत गटाचे, तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी अनेक वस्तूंचे प्रदर्शन ठेवले आहेत। त्या वस्तू येणाऱ्या पर्यटकांसाठी ठेवल्या आहेत, विकत घेऊ शकता। यांचे किंमत देखील कमी आहे। तर नक्की या वास्तू संग्रहालयाला मंडळी तुम्ही नक्की भेट द्या। गणपती बाप्पांच्या मंदिरात आला तर हा उपक्रम आहे कालाधाम, या ठिकाणी नक्की भेट द्या आणि या ठिकाणची तुम्हाला आवडलेली वस्तू खरेदी करून घरी घेऊन जाऊ शकता। खूप सुंदर अशा या ठिकाणी पेंटिंग आहेत, कुसरीच्या वस्तू आहेत, त्या नक्की येऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। तुम्हाला एक दाखवण्याचा एक या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक छोटासा प्रयत्न करतो आहे, तुम्ही पाहू शकता।
तर मंडळी ना, कलाधाम वस्तुसंग्रहालयाचे खास आकर्षण आहे या ठिकाणचं आईस्क्रीमच्या काड्या आणि लाकडी पुठ्ठ्यांपासून बनवलेल्या सुंदर हस्तकलाकृती. हस्तकलाकार आहे श्री प्रभाकर डोरलेकर वरवडे. तर मंडळींना सूचना आहे त्यांची, कलाकृतींना कोणत्याही हात लावू नका. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपणास जय गणेश विनायक मंदिर पाहायला मिळते. खूप सुंदर अशी प्रतिकृती त्यांनी बनवलेली आहे. त्याच्यानंतर गणपती मंदिर, हे तुम्ही पाहता हे आहे गणपती मंदिर. खूप सुंदर असे गणपती मंदिर त्यांनी बनवलेले आहे. त्यानंतर लगेचच श्री विठ्ठल रुक्माई मंदिर वरवडे, जे त्यांच्या गावामध्ये आहे, ते त्यांनी प्रतिकृती बनवलेली आहे. त्यानंतर पुढील जे आहे ते राधाकृष्ण मंदिर वरवडे. खूप सुंदर अशी मंदिराची प्रतिकृती त्यांनी बनवलेली आहे. त्याच्यानंतर महालक्ष्मी मंदिर, हे जे आहे महालक्ष्मी मंदिर आहे. त्यानंतर हे आहे समुद्र पर्यटन जहाज. सुंदर बघा, किती खूप सुंदर असे त्यांनी जहाज बनवलेले आहे. त्याच्यानंतर हे दुसरे देखील समुद्र पर्यटन जहाज आहे. त्याच्यानंतर हे शिडाची जहाज, जे शिडाचे जहाज असतात त्याची प्रतिकृती या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर हे विमान, खूप सुंदर असे आईस्क्रीमच्या काड्या आणि पुठ्ठ्याचा वापर करून पट्ट्या ज्या आहेत लाकडाच्या त्याच्यापासून हे बनवले आहे. हे आहे मालवाहतूक जहाज. खूप सुंदर सुंदर मंडळी अशा या ठिकाणी प्रतिकृती पाहायला मिळत आहेत. हे शिडाचे जहाज आहे. तर यापुढील मुंबईतील प्रसिद्ध असे हॉटेल ताज हॉटेल पाहायला मिळते. खूप सुंदर त्यांनी ही कलाकृती केलेली आहे. पुढील ही जी इमारत आपण पाहतो, ही इमारत आहे बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई. पुढील कलाकृती गेट ऑफ इंडिया. नंतर हा आहे लंडनचा ब्रिज आहे. खूप सुंदर सुंदर अशा या ठिकाणी आईस्क्रीमच्या काड्या आणि लाकडी पट्ट्यांपासून बनवलेल्या सुंदर हस्तकलाकृती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप जबरदस्त आहेत. हे डिझेल टँक जहाज, जे आता आपण मागील पाहिले ते आहे. हे आहे आपले आर्मीचे जे नौदल जहाज म्हणून ओळखले जाते ते आहे. खूप सुंदर असे हे नौदल जहाज पाहायला मिळते. आणि यापुढील ही जे आहे हा क्रेन जहाज आहे. आणि यापुढील जे ही कलाकृती आहे ही टायटॅनिक जहाज. खूप सुंदर अशी टायटॅनिक जहाजाची प्रतिकृती या ठिकाणी पाहायला मिळते. हस्तकलाकार श्री प्रभाकर डोरलेकर सरांनी, गाव त्यांचं वरवडे आहे. त्यांनी ज्या या कलाकृती बनवलेल्या आहेत, ज्या आईस्क्रीमच्या काड्या आणि लाकडी पट्ट्यांपासून, खरोखरच मंडळी अप्रतिम आहेत, पाहण्यासारख्या आहेत. मला देखील या खूप आवडल्या आणि खरोखर मी त्यांना या कलेला दाद देतो. त्यांना मानाचा मुजरा मंडळी. खूप सुंदर अशा कलाकृती त्याने सादर केलेल्या आहेत. तुम्ही जर नक्कीच जयगडकडे आला असाल तर नक्कीच या जय विनायक गणपती मंदिराला भेट द्या. तसेच मंडळी या कलाधाम वस्तुसंग्रहालयाला नक्की भेट द्या. तुम्हाला देखील या ठिकाणच्या जे कलाकृती आहेत या आवडतील. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडले तर नक्की मंडळी या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या ठिकाणी नक्कीच काही पर्यटन भेट देतील. तर मंडळी ना, कलाधाम हे येणाऱ्या पर्यटकांसाठी सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुले असते. याची सर्व येणाऱ्या पर्यटकांनी नोंद घ्यायची आहे. तर मंडळी येथेच थांबतो. धन्यवाद.